सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा दिनांक 12 जानेवारी 2025 पासून सुरू आहे. पंढरपूर येथे होणारी 2 फेब्रुवारी 2025 ते 12 फेब्रुवारी पर्यंत माघवारी सुरू होती. या दोन्ही यात्रा कालावधीमध्ये सर्व हॉटेल चालक, अन्न विक्रेते आणि सर्व ग्राहकांना विना भेसळ अन्न पुरवठा करावा, पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध करावं असा निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिलेत. यात्रा कालावधीमध्ये गर्दीच्या ठिकाणी सर्व अन्न व्यावसायिक जसे की हॉटेल, रेस्टॉरंट, हातगाडे, फिरते विक्रेते, ज्यूस सेंटर, स्थायी आणि अस्थायी स्टॉल आदींनी सूचनांचं पालन करून ग्राहकांना स्वच्छ, निभेळ आणि सकस ताजे अन्न पदार्थांची विक्री करावी. हॉटेल चालक आणि अन्य विक्रेते यांनी काही सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. त्यापैकी स्वच्छ आणि निर्जंतुक पिण्यायोग्य पाण्याचा पिण्यासाठी आणि अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापर करावा. ग्राहकांना केवळ ताज्या अन्नपदार्थाची विक्री करावी. शिळे, बुरशी आलेले, मुदतबाह्य, विटलेले अन्न विकू नये. योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी. अन्न पदार्थ बनवताना स्वच्छ वातावरणात आणि स्वच्छ जागेत तयार करावेत. ते पदार्थ सगळे झाकून ठेवलेले असावेत, जेणेकरून त्यावर धूळ, कीटक, माशा बसणार नाहीत. उघड्यावरील माशा आणि कीटक, धूळ बसलेल्या अन्न पदार्थांचं सेवन करण्यात येऊ नये. अन्न पदार्थ आणि इतर खाद्य पदार्थ खरेदी करताना परवानाधारक, नोंदणीधारक आस्थापनाकडूनच खरेदी करावेत. दूध आणि दुग्धजन्य अन्नपदार्थ हे ताजे आणि योग्य तापमानात साठवून ठेवून योग्य कालावधीमध्ये त्याचं सेवन करावं. अन्नातून विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही. जीबीएस आजाराच्या अनुषंगी अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घ्यावी. याबाबत सर्व नागरिकांनी, अन्न व्यावसायिकांनी काळजी घेऊन सहकार्य करावं असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केलंय.